तर गुरुपुष्पामृत योगावर या ठिकाणी गुरुचरित्र पारायण सोहळा आणि सर्व भक्तांना धोंडे जेवणाचा कार्यक्रम संपन्न झाला। तरी पण एक महत्त्वाची अशी सूचना आहे, जे आपला 2028चा कार्यक्रम होणार आहे कुंभमेळ्याचा, त्याच्यामध्ये आपल्या सर्वांचे योगदान या ठिकाणी लागणार आहे, सर्वांचं सहकार्य लागणार आहे। ज्या पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी जसं तुम्हाला घडेल त्या पद्धतीने आपल्याला दान धर्म करावा लागणार आहे, त्या कार्यक्रमामध्ये देणगी द्यावा लागणार आहे, तरच तो कार्यक्रम या ठिकाणी यशस्वी होईल। आणि पुन्हा अजून देणगी दिल्यावर नुसतं चालणार नाही। जसं कालपासून आपण सर्वजण तळमळीनं हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पडावा याच्यासाठी जे प्रयत्न करत होतात, ते सर्वांनी चांगल्या पद्धतीने सेवा केल्यामुळं या ठिकाणचा कार्यक्रम असणारा भरपूर यशस्वी झाला। नाहीतर आपण जर कोणी सेवा जर केली नसली तर या ठिकाणचा कार्यक्रम, जेवणाची व्यवस्था, पारायणाची व्यवस्था या ठिकाणची झाली नसती। जवळजवळ 2000 भक्त या ठिकाणी गुरुचरित्र पारायणाला बसले होते आणि येणारी भक्त मंडळी बरीचशी या ठिकाणी होती आणि त्यांची व्यवस्था अगदी एकदम सुंदर अशा पद्धतीने झालेली आहे। आणि तुम्ही जर याच पद्धतीचे या ठिकाणी सहकार्य सर्वजण केला, महिला मंडळी, पुरुष मंडळी, सर्वजण, लहान लेकरापासून वयोवृद्ध माणसापर्यंत, जे आपल्याला गुरु महाराजांकडून आज्ञा येईल, जे सेवा येईल ते आपण जर तन मन धनाने या ठिकाणी पार पडली तर आपल्या जीवाचं या ठिकाणी सोनं झाल्याशिवाय राहणार नाही, हित झाल्याशिवाय राहणार नाही, सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून सर्वांनी पुन्हा पुन्हा आपल्याला ज्या ज्या वेळेला गुरु महाराज बोलवतील, ज्या ज्या वेळेला आपल्याला आज्ञा करतील, त्या त्या वेळेला आपलं काम आहे सर्वांचा, तो गुरु आज्ञेला आपण सर्वांनी पात्र राहायचं आहे। ज्या ज्या वेळेला आपल्या कोण्याही गावला भक्ताच्या ज्या ज्या वेळेस आम्ही बोलू त्या त्यावेळेस सेवेला आपण जर सर्वजण हजर राहिला तर येणारा 2028चा कुंभमेळाचा कार्यक्रम नक्की 100% या ठिकाणी यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही। फक्त त्या ठिकाणी तुमचं सर्वांचे योगदान, तुमचं सर्वांचं सहकार्य या ठिकाणचं महत्त्वाचं आहे। सर्वांनी जर तनमन धनाने जर सेवा केली, जे सांगितलेल्या पद्धतीने जर आपण सेवा केला तर त्यामध्ये आपल्याला कसल्याही प्रकारच्या येणाऱ्या हजारो संतांची किंवा येणाऱ्या हजारो भक्तांची, त्या ठिकाणी लाखो भक्तांची व्यवस्था आपली चांगल्या पद्धतीने पार पडणार आहे। म्हणून आपली सर्वात आधी महत्त्वाची सूचना काय राहते आपल्याला, की बा आपली व्यवस्था सर्वांची आधी नीट झाली पाहिजे, येणाऱ्या भक्तांची व्यवस्था आधी नीट झाली पाहिजे, जेवणाची, पाण्याची, राहण्याची, तर आपला सर्व कार्यक्रम यशस्वी होत असतो कोणताही। म्हणून सर्वांनी जसं या पद्धतीने आज सहकार्य केलं, दुगाव असो, रावधानरा असो, आळंदी, माष्टी, सर्व जापलापूर, बेलोर, सर्व वाघाळा, इथून तिथून सर्वजण, सर्व मंडळींनी या ठिकाणी, वाडेकरी मंडळींनी, शिकाची वाडी, सर्वजण मंडळींनी या ठिकाणी वाड्याची सेवा केली, हातात पडेल ती सेवा केली। म्हणून या ठिकाणचा कार्यक्रम असणारा यशस्वी झाला। आणि महिला मंडळींनी सुद्धा या ठिकाणी अतिशय आपल्या खोलामोलाची सेवा करून, जे प्लेट धुण्याची सेवा असो, झाडझूड असो, प्रत्येक सेवा या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीने केल्यामुळं इथला सगळा परिचय या ठिकाणी दुमदुम गेलेला आहे। आपल्याला त्या सेवेचं नक्कीच या ठिकाणी फळ मिळणार आहे। असंच तुम्ही सहकार्य करत जा। आणि अजून एक सूचना, अजून एक महत्त्वाची सूचना आहे, आपल्या सर्व भक्तगणांची नावाची आणि मोबाईल नंबरची प्रत्येक भक्तगणाची नोंद चालू आहे, जेणेकरून आपल्याला ज्या ज्या वेळेस सेवेसाठी बोलवलं जाईल त्या त्यावेळेस आपण सर्वांनी सेवेसाठी यायचं आहे। प्रत्येक गावची भक्तांची मोबाईल नंबर, प्रत्येक भक्ताच्या एका घरातल्या कोणाच्याही व्यक्तीचा मोबाईल नंबर आणि नावाची नोंद आमच्याकडे असणं गरजेचं आहे। त्याच्यासाठी आम्ही प्रत्येक गावागावात जाऊन मोबाईल नंबरची आणि नावाची लिस्ट करा म्हणून होतो। तर आता ज्या ज्या गावची लिस्ट राहिलेली आहे त्या भक्तांनी प्रत्येकानं तुमची लिस्ट प्रत्येक भक्ताची आमच्याकडे पाठवून द्या, जेणेकरून या ठिकाणच्या सेवेला आपण कुठेही कमतरता न पडता आपण प्रत्येकाला सेवा देण्यात येईल। कार्यक्रम यशस्वीरित्या या ठिकाणी पार पडेल। म्हणून सर्वांना पुन्हा एकदा सर्वांनी असंच सहकार्य करा। सर्वांनी खूप